नमस्कार. सध्या उन्हाचा पारा अधिकच तापत आहे आणि त्या विषयानुसार मी आजचा जो व्हिडिओचा जो विषय आहे तो त्याच्याशी संबंधितच ठेवलेला आहे, तो म्हणजे सनबर्न. तर आज जाणून घेऊया की नेमकं सनबर्न म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत, कारणे काय आहेत, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आणि डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे. तर सनबर्न म्हणजे काय, तर उन्हाच्या संपर्कात जो आपली त्वचा डायरेक्टली येते त्या ठिकाणी लालसरपणा येणे, पुरळ निर्माण होणे, त्या ठिकाणी दाह होणे, जळजळ होणे, त्याचप्रमाणे वेदना होणे, ह्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि ज्यावेळेस याचं प्रमाण जास्त असलं तर अशा वेळेस काही सिस्टेमिक लक्षणे सुद्धा निर्माण होतात, जसं की ताप जास्त येणे, त्यानंतर चक्कर येणे, थकवा येणे, अशक्तपणा वाटणे. परंतु अर्थातच आपण हा पूर्ण व्हिडिओ त्वचारोगाच्या संबंधित घेणार आहोत, तर याच्यामध्ये आपण जास्त जे आहे ते त्वचेविषयी बोलूया. तर याची कारणे काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे की उन्हामध्ये जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट ए आणि अल्ट्राव्हायोलेट बी, यामुळे सनबर्न होते. आणि हे सनबर्न कधी होते, तर साधारणतः उन्हाची जी तीव्रता आहे, साधारणतः सकाळी 10 ते 4 या दरम्यान उन्हाची तीव्रता जास्त असते. अशा वेळेस आपण उन्हाच्या डायरेक्ट संपर्कात आलो तर सनबर्न होण्याचे चान्सेस असतात. या व्यतिरिक्त बरेच वेळा आपण बाहेर जेव्हा समुद्राच्या ठिकाणी बीचवर फिरायला जातो त्यावेळेस देखील उन्हाची जे किरण आहेत ते पाण्यामध्ये किंवा रेतीमध्ये परावर्तित होऊन त्वचेवर जेव्हा पडतात तेव्हा देखील सनबर्न होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि सनबर्न झालं तर नेमकं काय करायला पाहिजे, तर सनबर्न झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की थंड पाण्याने आंघोळ करायला हवी, ताबडतोब सावलीच्या ठिकाणी जायला हवे, त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायला हवे आणि मॉइश्चरायझर वापरायला हवे. आणि काय करू नये, तर सनबर्न झाल्यानंतर त्वचेला घासणे टाळावे. त्याचप्रमाणे कधीकधी सनबर्नमध्ये काही कागदी फोड वगैरे येतात, तर अशा वेळेस त्याला फोडणे टाळावे. आणि कधीकधी त्वचा सोलली देखील जाते, तर अशा वेळेस त्वचा हातानं स्वतःनं सोलता आपोआप जशी ती निघून जाईल तशी निघून जायला द्यावी. आता याच्यामध्ये नेमकं काय काळजी घेता येईल, तर सनबर्न होऊ नये याकरिता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ऊन तीव्र असते, साधारणतः 10 ते 4 या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावं. आणि जर जायचं असेल तर अशा वेळेस ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरायला हवं, उन्हात जाण्याच्या जवळजवळ अर्धा तास आधी. आणि सोबतच जेव्हा आपण उन्हात कंटिन्यू राहतो तेव्हा दर 2 तासाला सनस्क्रीन वापरायला हवं. आणि हे सनस्क्रीन अर्थात मेडिकेटेड असायला हवं आणि आपल्या त्वचेला कुठलं सनस्क्रीन सूट होते या हिशोबानुसार त्वचारोग तज्ज्ञांच्या सहाय्याने ते शक्यतो निवडलं तर आणखी चांगलं आहे. आणि अशा प्रकारची म्हणजे सनबर्नची मी लक्षणे सांगितली आहे, अशी लक्षणे जर आपल्याला आढळून आली तर आपण ताबडतोब जवळच्या त्वचारोग तज्ज्ञांकडे त्याविषयी त्यासंबंधी उपचार घ्यावे, जेणेकरून आपल्याला जे आराम आहे तो आराम ताबडतोब पडेल. धन्यवाद.